दक्षिण भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी म्हैसूर हे प्रमुख पर्यटन केंद्र आहे. येथील असणारा हा भव्यदिव्य राजवाडा, येथे होणारा दसरा महोत्सव आणि सुट्टी दिवशी आणि रविवारी होणारा लाईट शो हा येथील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. तर आजच्या माझ्या जर्नीमध्ये आपण म्हैसूर पॅलेसला भेट देणार आहोत आणि इथल्या विविध गोष्टी पाहणार आहोत. राजवाडा पाहण्यासाठी आपल्याला आधी तिकीट काढावं लागतं आणि तिकीट काढल्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो. आम्ही हे तिकीट काढले आणि आम्ही आता आतमध्ये निघालो आहोत. चला तर मग. या राजवाड्याला अंबाविलास पॅलेस म्हणूनही ओळखले जाते. हा राजवाडा म्हैसूरच्या चामुंडी हिल्सच्या बरोबर समोर आहे. म्हैसूर संस्थानचे राजे वडियार यांची म्हैसूर ही राजधानी होती. त्यांनी सन 1399 ते 1950 पर्यंत शासन केलं. म्हैसूरचा राजवाडा सर्वप्रथम 14व्या शतकात बांधण्यात आला. त्यानंतर त्याचे वेगवेगळ्या कालखंडात नूतनीकरण आणि पुनर्बांधणी करण्यात आली. आता आपण पाहत असलेल्या राजवाड्याचे बांधकाम वडियारांची महाराणी वाणी विलास यांच्या काळात सन 1897 मध्ये सुरू झाले आणि 1912 मध्ये हा राजवाडा बांधून पूर्ण झाला. 1897च्या पूर्वी याच जागेवर एक चंदनाचा राजवाडा होता, लाकडी राजवाडा होता. तो आगीमध्ये नष्ट झाला आणि त्या जागी ब्रिटिश वास्तुकार हेनरी आयर्विन यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन राजवाडा बांधण्यात आला. आत प्रवेश केल्यानंतर वडियार घराण्याच्या वस्तू, त्यांची शस्त्र यांचं एक संग्रहालय पाहायला मिळतं. महालाच्या प्रवेशद्वारावर अशी 2 गजमुखी लावलेली आहेत. हा राजवाडा 3 मजली असून त्याचे एकूण क्षेत्र 72 एकर आहे. त्याचे डिझाईन घुमट इंडो सेर्सेनिक या वास्तुकलेमध्ये आहे. त्यामध्ये भारतीय, इस्लामिक, गॉथिक आणि निओ क्लासिकल या शैलींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आता आपण राजवाड्यामध्ये प्रवेश करत आहोत. इथून पुढे आपण राजवाड्याची भव्यता, इथे दरबार हॉल, वेगवेगळ्या चित्रकला आणि कलाकुसरीच्या वस्तू याचा आपण शांतपणे आनंद घेऊयात. आत प्रवेश केल्यानंतर सगळ्यात आधी आपण कल्याण मंडपात येतो. इथे शाही विवाह, वाढदिवस वगैरे असे छोट्या प्रकारचे सेलिब्रेशन्स केले जात असत, जे शाही आणि राजघराण्यांच्या व्यक्तींशी निगडीत असेल असे कार्यक्रम इथे पार पडले जात असत. ही सर्व पेंटिंग्स राजा रवी वर्मा यांनी काढलेली आहेत.
आता आपण राजघराण्याच्या संग्रहालयात आलो आहोत। इथं वेगवेगळ्या वस्तू, पुतळे आणि लाकडी बाहुल्या यांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे। आणि पुढे असंच गेल्यानंतर एक अंबारी आपल्याला बघायला मिळते। ही पूर्ण सोन्यात बनवलेली अंबारी आहे। आता आपण आलो आहोत म्हैसूर पॅलेसच्या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या खाजगी दरबार हॉलमध्ये। ह्या दरबार हॉलचं वैशिष्ट्य इथले सुंदर रचनात्मक खांब, इथली झुंबर आणि रचना। इथं एक सिंहासन पण असते, पण आता सध्या आज आम्हाला काय ते बघायला मिळालं नाही। आणि हा आहे लोकांसाठीचा जनरल दरबार हॉल। त्यामध्ये सर्व लोकांना प्रवेश मिळत असेल आणि हा खूप मोठा विस्तीर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे। याच्या भोवती एक भरपूर विस्तीर्ण असं पटांगण असून त्याच्या छतावर सुंदर कलाकुसरीची चित्रकला केलेली आहे। हे आहे समोरचं भव्य पटांगण। या पटांगणावरच दसरा महोत्सवाचे आयोजन केले जाते आणि याच्या बरोबर समोर चामुंडी हिल्स आहे। याची आपण भव्यता, विस्तीर्णता पाहू शकतो। तसेच छतावर कोरलेली रंगवलेली वेगवेगळी चित्र पण ह्याच हॉलमध्ये आहेत। सन 1399 ते 1953 या दीर्घ कालावधीत राज्य केलेले हे एकमेव घराणे असावे असे वाटते। इतका प्रदीर्घ काळात हे वोडियार घराणे अजूनही अस्तित्वात आहे। काही काळामध्ये हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या काळात यांच्या राज्य अंमलाखाली हा म्हैसूर संस्थानचा भाग होता। राजवाडा बघून आता आपण बाहेर आलो। बाहेर एक विस्तीर्ण पटांगण आहे, पुढे एक उद्यान आहे आणि भोवताली 25 मंदिरे आहेत। दसरा महोत्सवाच्या काळात या राजवाड्याला 1 लाख बल्बांनी उजळले जाते आणि खूप मोठ्या प्रकारात रोषणाई केली जाते। ही रोषणाई खूप आकर्षक आणि बघण्यासारखी असते। हे एक मंदिर आहे। अशी एकूण 25 मंदिरे या राजवाड्याभोवती आहेत। स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्व संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली असली तरी सुद्धा आजही त्या राजघराण्यांच्या विषयी भारतीयांच्या मनात एक आदराची आणि सन्मानाची भावना आहे। हेच आपल्याला इथं दिसून येते। तर आता हा आपला राजवाडा बघून पूर्ण झाला। तुम्हाला ही टूर कशी वाटली, ही विजिट कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समधून कळवा। आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। थँक्यू।